भेंडी करताना नेहमी चिकट होते, त्यामुळे कोणाला भेंडी जास्त आवडत नाही। पण अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भेंडी केली तर ती सगळ्यांनाच खूप आवडेल। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी चटपटीत अशी मसाला भेंडीची रेसिपी, जी करण्यासाठी अगदी सोपी आहे, कमीत कमी साहित्यात ही बनते। या भेंडीसाठी आपण घरात जे बेसिक मसाले आहेत तेच मी इथे वापरले आहे। तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली आहे। भेंडी मी आधी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे। अशा पद्धतीने बारीक भेंडी घ्यायची आहे आपल्याला। आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही भेंडी चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भेंडी करताना थोडी बारीक भेंडीच आपल्याला घ्यायची आहे, खूप जाड भेंडी घ्यायची नाहीये। त्याच्यामध्ये खूप जाड बिया असतात, त्यामुळे त्या अशा खूप टेस्टी लागत नाही। अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंडी चिरून घेणार आहोत। भेंडी चिरून तयार झाली आहे। आता त्यासाठीचे मसाले पाहून घेऊया। अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा जिरेपूड घेतली आहे, अर्धा चमचा धनेपूड घेतली आहे, पाव चमचा मी इथे आमचूर पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। आता हे सर्व कोरडे मसाले आधी आपण मिक्स करून घेऊया। मसाला भेंडीसाठी लागणारा मसाला इथे रेडी झाला आहे। यासाठी मी इथे पॅन मध्ये 3 चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये मी आता घालते आहे अर्धा चमचा जिरे, जिरे लाल झाल्यानंतर मी इथे घालणार आहे 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्या आहे। यामुळे खूप छान चव येते भेंडीला। त्याला आपण आता व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर मी इथे कढीपत्ता घालते आहे 7 ते 8 पानं, चिमूटभर हिंग घातला आहे। त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी इथे भेंडी ऍड करते आहे। भेंडीला आपण छान परतून घेणार आहोत तेलावर आधी। आपण इथे लगेचच मसाले ऍड करणार नाही आहोत। जर आधीच मसाले ऍड केले तर मसाले जळू शकतात आणि भेंडी कच्ची राहू शकते। त्यामुळे आधी आपण इथे भेंडी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि भेंडी शिजवताना मी याच्यावर झाकण ठेवणार नाहीये, असंच मी तेलावर याला परतून घेणार आहे। 5 ते 10 मिनिटे मी इथे व्यवस्थित भेंडीला परतून घेणार आहे तेलावर। हे बघा 5 ते 10 मिनिटं झाली आहे। भेंडी आपली इथे शिजली आहे। आता मी इथे ऍड करते आहे आपण जे कोरडे मसाले एकत्र करून घेतले होते, तो मसाला मी इथे ऍड करते आहे आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे, जेणेकरून कोरडे मसाले व्यवस्थित भाजले जातील भेंडी सोबत। हे बघा भेंडी आपली इथे तयार झाली आहे। तुम्ही या भेंडीला चपाती सोबत, भातासोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता। हे बघा किती सुंदर अशी भेंडी आपली इथे तयार झाली आहे। लगेचच खाण्याची इच्छा होते पाहून। तर तुम्ही अशी भेंडी घरी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।